वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन शेअर करणार आहे। ऍक्च्युअली आपल्याला त्याच डिझाइन बघून कंटाळा येतो, वेगळी, युनिक आणि सगळ्यांपेक्षा काहीतरी हटके दिसणारी डिझाइन बनवायची असते। सो आजची जी काही डिझाइन आहे ही खूप सुंदर आहे, यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि बऱ्याचदा आपल्याला कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाइनची आयडिया द्यायची असते, तर कशी द्यावी सुचत नाही ना। तर आजची ही डिझाइन खूप सुंदर आहे। खरं तर मी तुम्हाला या डिझाइनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाइन सहज बनवता येईल। त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, अजून तुम्हाला डिझाइन बनवताच येत नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन सहजच बनवू शकाल। ठीक आहे, सो चला मग आता आपण वेळ न घालवता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा हे ब्लाउज पीस छान असा काठ पदर साडीवरचा हा ब्लाउज पीस आहे। खरं तर एवढंच नाही, त्याचा काठ मी कट करून सेपरेट करून घेतलेला आहे आपल्याला छान अशी डिझाइन बनवण्यासाठी। त्याचबरोबर याचा बॅक पार्ट सुद्धा कट केलेला आहे, तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही सुद्धा। सो आता काठ वापरून आपण खरं तर खूप छान अशी डिझाइन बनवणार आहोत, पण सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। सो बघा, मग हा जो काही ब्लाउज आहे त्या ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 5.5 इंचाचं शोल्डर आणि याची जी काही गळा रुंदी आहे तर ती आहे 2.5 इंच। सो इथे मी 2.5 इंचाची मार्किंग करून घेतली। त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 घेतलेला आहे। 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकत असतो आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। सो 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 ला मार्किंग करून बॅक पार्ट जो आहे तर हा आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। सो सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर त्यावर करायची आहे। सो त्यामुळे मग मी इथे मेन फॅब्रिकचं बॅक पार्ट साईडला ठेवलं आणि तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं। सो इथे गळा होता 9.5, तर मग मी इथे 10 इंचाला मार्किंग केली। 2.5 इंच गळा रुंदीची पुन्हा आणखी एक मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून एक बॉक्स इथे ड्रॉ करायचा आहे। खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स इथे ड्रॉ करावाच लागतो। त्यानंतर आता आपल्याला इथे जो काही आपला मेन गळा असेल तर त्याची मार्किंग करायची। सो बघा, मग मी ह्या पद्धतीने इथे खरं तर मटका गळायचा शेप ड्रॉ करत आहे। भरपूर सारा मी डीप घेतलेला आहे, तुम्हाला यापेक्षा अजून डीप घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणि मी तो थोडासा डार्क करते। त्या लाईनच्या बाहेर भरपूर सारा काढलेला आहे, याचाच अर्थ भरपूर सारा हा ऑलरेडी डीप झालेला आहे। जर तुमचा अजून डीप असेल तर तुम्ही खालच्या साईडने अजून स्प्रेड करू शकता। ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने आपण मटका गळ्याची इथे परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे। आता आपण ही जी काही मार्किंग केलेली आहे तर यावरच एक्झॅक्टली कट करून घेऊयात, कारण आपल्याला हा जो काही शेप आहे तर हा बिना कट करता म्हणजेच बिना कॅनव्हास पेपरचा खरं तर स्टिच करायचा आहे। जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून मटका गळा स्टिच करायचा असेल तर मग तुम्हाला हे कटिंग करायची गरज नाहीये, सेम अशीच मार्किंग तुम्हाला कॅनव्हास पेपरवर करून घ्यावं लागेल। पण आज आपण मटका गळ्यावर खूप सुंदर अशी बिना कॅनव्हास पेपर वापरता प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित खरं तर ही डिझाइन बनवणार आहोत। सो त्यामुळे मग मी इथे हे डायरेक्टच कटिंग करून घेते। सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपण मटका गळ्याची इथे मार्किंग आणि परफेक्ट अशी कटिंग सुद्धा करून घेतलेली आहे। सो मग चला मग आता आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात। तर काठ मी सध्या इथे साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागेल। त्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, सेंटरला एक पिन लावलेली आहे आणि जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो त्यावर ठेवून घेतलेला आहे। एवढंच नाही तर दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक पिना लावायच्या आहे, जेणेकरून आपली गळारुंदी जास्त स्प्रेड व्हायला नको, कारण स्टिच करताना बऱ्याचदा स्प्रेड होते आणि मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात।
मी चेक केलं बरोबर आहे की नाही, तर गळा रुंदी बरोबर 5 इंचाची आहे. सो चला मग आता आपण इथे टीप टाकायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. अजून एक महत्वाचं म्हणजे टीप मारताना अजिबात मार्जिन कमी जास्त होणार नाही, कुठे गोळा होणार नाही, आपली टीप तिरकी जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत खरं तर आपल्याला ही गळ्याच्या साईडची टीप मारून घ्यायची आहे. कारण की संपूर्ण गळ्याचं फिनिशिंग आपलं हे या गळ्याच्या शेपवर डिपेंड आहे आणि शेप डिपेंड आहे की आता आपण कशी टीप मारतोय त्यावर. सो अगदी काळजीपूर्वक खरं तर गळ्याच्या साईडनी टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात. तर बघा मग कमरेच्या साईडला आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. आणि ह्या स्टेपने काय होईल की खरं तर आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे कमरेच्या साईडचं तर ते कटिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. काहीही थोडंफार इथे मार्जिन खरं तर ठेवण्याची आपल्याला गरजच नाहीये. सो बघा मग मी इथे हे सगळं कट करून घेतलेलं आहे आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, फिनिशिंग वगैरे छान यावी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गळ्याचा जो काही शेप आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसा यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण या पद्धतीने हा पार्ट सरळ करून घेऊयात. सरळ करून घेतल्यानंतर कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडने व्यवस्थित तो आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्या गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या ह्या महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल. कारण की मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित बनवणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक ह्या पद्धतीने बघा मग आपण इथे खरं तर दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात आलंच असेल की कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट दोन्ही सोबतच आपल्या इथे फिनिशिंग इथे रेडी होत आहे. सो तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने नक्की करा. परफेक्ट कमीत कमी टाइम मध्ये गळा आणि कमरेचा पार्ट इथे रेडी होतो. सो बघा किती प्रॉपर छान अशी फिनिशिंग आलेली आहे. आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला खरं तर हा बॅक पार्ट छान असा रेडी व्हावा यासाठी. सो बघा मग टीप मारून घेतलेली आहे. त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं. खरं तर त्यासाठीच मग आपल्याला इथे हे सगळं व्यवस्थित कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. आणि फायनली आपला इथे हा बॅक पार्ट रेडी सुद्धा झालेला आहे. सो आता आपण काठापासून छोटेसे पॅच बनवायला सुरुवात करूयात. त्याआधी आपण इथून ह्या पद्धतीने फोल्ड करून एक सेंटर पॉईंटची आपल्याला इथे मार्किंग करायची आहे, म्हणजे आपल्याला पॅच किती इंचाचा बनवायचा आहे त्याचे अंदाज पण यावा. त्यासाठी मग मी इथे मोजून सुद्धा घेते. तर ते जवळजवळ 3.5 सव्वा 3 आहे. तर 3 इंचाचा आपण इथे बनवून घेऊयात. सो बघा मग छोटासा पॅच बनवण्यासाठी मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे. मी नेहमीच सांगत असते, आज पुन्हा सांगते की ज्यावेळेस आपल्याला ब्लाऊजवर किंवा ड्रेसवर काही डिझाईन बनवायची असेल नेकला वगैरे, तर त्यासाठी आपण जो काही कॅनव्हास पेपर वापरतो तो पेपर कॅनव्हास असतो. सो 3 इंचाची मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा. आणि आता 1 इंचाचा डिस्टन्सची सुद्धा मार्किंग करून घेतली. आणि त्यानंतर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे हा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती डार्क करून घ्यायची. आणि आता आपण इथे हे कटिंग करून घेऊयात. तर किंचितचं मार्जिन मी इथे ठेवून करत पहिल्यांदा कट केलेला आहे. एकदा शेप व्यवस्थित आहे का नाही चेक केलं
तर तो प्रॉपर आहे. आता यानंतर काय करायचं, पुन्हा फोल्ड करून आपली जी काही परफेक्ट मार्किंग आपण ड्रॉ केलेली आहे बरोबर त्यावरच आपल्याला खरं तर इथे कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा एकदम परफेक्ट असा पॅच रेडी झालेला आहे. सेम आता ह्याच मापाचं आपल्याला अजून 2 बनवून घ्यायचे आहे. तर मग मी डायरेक्टच ठेवून आता मार्किंग करून घेते, म्हणजे असं पण सोपं जाईल. किंवा डबल फोल्ड करून आपण जसं स्टार्टिंगला मार्किंग केली तशीही करू शकतो किंवा अशी पण करू शकतो, म्हणजे जसं तुम्हाला इझी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता बघा मग याची सुद्धा मार्किंग झालेली आहे. सो आपण हे कट करून घेऊयात. तर इथे सुद्धा कट करताना जी काही एक्झॅक्टली आपण मार्किंग केलेली आहे ना, तर खरं तर आपल्याला त्यावरच इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथे परफेक्ट प्रॉपर असं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने अजून एक छोटासा पॅच राहिलेला आहे, तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात. हे बघा प्रॉपर असं. ठीक आहे. सो बघा मग फायनली तिन्ही पण आपण कॅनव्हास पेपरचे छोटे छोटे पॅचेस इथे कट करून तयार करून घेतलेले आहे. आता हे आपल्याला काठाला लावायचे आहे. सो त्यामुळे मग मी इथे हे घेते. तरी त्यासाठी काय करायचं, काठ उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपरचा छोटासा पॅच ठेवलेला आहे बघा आपण, आणि मग ती कडेकडेने टीप मारून आपल्याला कॅनव्हास पेपर आणि काठ एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. खरं तर आता काठ लावून आपल्याला बरोबर ह्या शेपमध्ये छोटेसे पॅचेस इथे रेडी करून घ्यायचे आहे. सो बघा मी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कडेकडेने इथे टीप मारून घेतलेली आहे. आता हा एक पॅच लावून झाला. सेम त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा लावायचा आहे आणि तिसरा सुद्धा. तर अंदाजे किती काठ लागेल तेवढं मी इथे कट करून घेते, बाकीचं साईडला ठेवते जेणेकरून हे जोडणं पण सोपं जाईल, कारण की एवढा खूप मोठा काठ सांभाळण्यापेक्षा छोटासा जेवढा पाहिजे तेवढाच यूज केलेला बेटर. सो त्यामुळे मग मी इथे तो एक्स्ट्राचा कट केला आणि आता दुसरा पॅच इथे ठेवलेला आहे. सो तिथे सुद्धा कडेकडेने टीप मारून व्यवस्थित असा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला खरं तर हा पॅच इथे, म्हणजे जो काही छोटासा शेप आहे ना खरं तर तो रेडी करून घ्यायचा आहे. सो बघा मग फायनली दुसरा सुद्धा पॅच आपण इथे जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला सेम याच पद्धतीने जो काही आपला तिसरा पॅच आहे ना, तर तो सुद्धा जोडून घ्यायचा आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला हे जोडायचं आहे. तर हा पॉईंट सुद्धा इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो बघा मग मी अगदी काळजीपूर्वक सावकाशपणे खरं तर हे इथे जोडून घेत आहे. ठीक आहे. आता तिन्ही पण पॅचेस लावून झाल्यानंतर आपल्याला आता हे एक्स्ट्राचं जे काही काठाचं फॅब्रिक आहे ना, तर ते कट करून घ्यायचं आहे. म्हणजे जेवढा आपला कॅनव्हास पेपरचा शेप आहे ना, तेवढा शेप आपल्याला ठेवायचं, बाकीचं सगळं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. सो बघा मग एक कट करून रेडी करून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपले जे काही दुसरे 2 उरलेले आहेत ना, तर ते सुद्धा आपण इथे कट करून रेडी करून घेऊयात. फक्त शेप चेंज होण्याने कटिंग करताना एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की आता याचे शेप जसं येणार ना, तर त्यावर खरं तर पुढची डिझाईन आपली डिपेंड आहे. त्यामुळे हे अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता बघा सेंटर पॉइंटला मी इथे हे ठेवून घेते. त्यानंतर हे इकडच्या साईडला आणि हे इकडच्या साईडने एकदा व्यवस्थित चेक करते तर बरोबर बसत आहे की नाही. खरं तर एक सेंटर पॉइंटची मार्किंग करून घ्यायची, मी तर ऑलरेडी केलेलीच आहे. आणि त्यावर आता बरोबर मध्यभागी आपल्याला हा जो काही छोटासा एक पॅच आहे तर तो लावून घ्यायचा आहे. आता हा लावताना सुद्धा आपल्याला अगदी सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत, कुठेही गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही, तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत करत आपल्याला हा पॅच इथे जोडून घ्यायचा आहे. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित इथे पकडत अगदी हळूवारपणे इथे हा एक पॅच जोडून घेतला. कंटिन्यू लगेचच आता आपण दुसरा पॅच सुद्धा त्याला जोडून घेऊयात. अगदी जवळूनच जोडायचा आहे बघा, म्हणजे मी ज्या पद्धतीने ठेवलेला आहे ना त्या पद्धतीनेच. आणि तिथे सुद्धा एकदम कडेकडेने टीप मारायची आहे, असं मध्येच कुठे पण मारू नका, पूर्ण साईडने मारा, म्हणजे पॅच सगळ्या साईडने आपल्या ह्या बॅक पार्टला मस्त असा पॅक होऊन जाईल आणि तो लवकर निघणार पण नाही आणि खराब पण होणार नाही. सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपण खरं तर हा जो काही आपला तिसरा पॅच आहे ना, तर तो सुद्धा आपण इथे जोडून घेत आहोत. ठीक आहे. सो बघा मग फायनली तिन्ही पण पॅचेस आपण इथे जोडून घेतलेले आहे, ते सुद्धा एकदम छान परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित. आता त्यानंतर आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण बारीक केलेली बेटर राहील, कारण की आपल्याला ह्या पॅचेसला पण कडेकडेने लावायची आहे, त्यामुळे ती व्यवस्थित फोल्ड होणं वगैरे गरजेचं आहे. खूप ब्रॉड घेतली की ती प्रॉपर लावता येणार नाही. सो त्यामुळे मग मी इथे छोटीशी गोल्डन लेस घेते. त्याचबरोबर मी नेहमीच सांगत असते की लेसला मॅचिंग धागा यूज करायचा. सो इथे मी गोल्डन कलरचा धागा सुद्धा ओवून घेते.
आणि बघा मग आता डायरेक्ट गळ्याच्या साईडनेच इथे लेस लावायला सुरुवात केलेली आहे. खरं तर तुम्ही आधी पॅचेसला सेपरेट लावून घ्यायचं असेल तर लावू शकतात आणि नंतर गळ्याला लावलं तरी सुद्धा चालेल, पण मी डायरेक्टच गळ्याला लावून घेते. महत्वाचं म्हणजे गळ्याला ही लेस लावताना अगदी कडेकडेने मी लावते, अजिबात मार्जिन इथे सोडत नाहीये, कारण की पॅच सुद्धा आपण एकदम चिपकून लावलेले आहे. जर थोडा डिस्टन्स ठेवला असता तर मग गळ्याला सुद्धा आपण डिस्टन्स ठेवून लावू शकलो असतो. आणि बघा मग कंटिन्यू इथून लगेच आता टर्न घेऊन आपण पॅचला कडेकडेने ही जी काही लेस आहे ना तर ती लावून घेणार आहोत. तर अगदी व्यवस्थित थोडं थोडं पकडायचं आहे, कारण की गोलाकार शेप आहेत आणि बरोबर आपला जसा शेप आहे त्या शेपमध्ये लेस लागलं जाणं खूप गरजेचं आहे. कारण जर लेस आपल्याला हवी आहे तशीच लागली गेली नाही तर सगळं आपलं लुकच बिघडेल, कारण की संपूर्ण आपल्या डिझाईनचं लुक आपले हे जे काही मेन शेप आहे त्यावर डिपेंड आहे. सो त्यामुळे त्याची शेप चेंज होणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला हे कडेकडेने बरोबर प्रॉपर फिनिशिंग सहित मस्त अशी लेस लावून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, बऱ्याचदा शेप असे व्यवस्थित येतात पण लेस व्यवस्थित लागली न गेल्यामुळे आपलं सगळं लुक बिघडतं, शेप बिघडतात, फिनिशिंग बिघडते, ब्लाउज डिझाईन अजिबात छान दिसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सावकाशपणे आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. सो बघा मग, कारण की काय होतं ना की टर्नच्या तिथे व्यवस्थित टीप येणं खूप गरजेचं असतं. आणि बघा मग फायनली खरं तर आपण हे तिन्ही पॅचेसला कंटिन्युअस लेस लावून घेतली, म्हणजे वरून डायरेक्ट स्टार्ट केली गळ्याच्या साईडने आणि न कट करताच लावलेली आहे, म्हणजे कुठूनही ते लेस निघायला नको, खराब व्हायला नको यासाठी. आणि आता पुन्हा हे सगळं लावून झाल्यावर कंटिन्यू अर्ध्या राहिलेल्या आपण गळ्याला आता ही लेस इथे लावून घेऊयात. तर एकदम कडेकडेनेच लावायचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे काहीही आपल्याला मार्जिन खरं तर इथे सोडण्याची गरजच नाहीये. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे ही लेस लावून घेतली. आता ह्या लेसला डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा एक टिप मारून घेऊयात. आता मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची, सवयच लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेसला डबल टिप टाकल्याने लेस पॅक होते, ती वरती तरंगत सगळ्यात सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते. सो त्यामुळे आठवणीने लेसला डबल टिप देऊन घ्यायची. आणि मी सुद्धा बघा इथे व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर लेसला डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि त्यानंतर कंटिन्यू पुन्हा गळायला, म्हणजे ते पॅचेस वगैरे संपूर्णच. तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही लेस लावलेली आहे. आणि या लेसमुळे आपल्या ह्या ब्लाउज डिझाईनला अजूनच छान असे लुक सुद्धा आलेला आहे. त्यानंतर बॅक साईडला आता आपण टक्स टाकून घेऊया. तर सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बरोबर मग ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर बघा टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून टक्स लवकर खराब व्हायला नको, कारण की टक्स जरी लवकर खराब झाले तरी ब्लाउज लवकर खराब होतो. सो त्यामुळे मग या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून शक्यतो ब्लाउज असो किंवा ब्लाउज डिझाईन असो ती स्टिच करायची. आणि बघा मग फायनली आता आपण दोन्ही साईडने इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित टक्स टाकून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे नॉट लावायचा आहे. तर रेडीमेड गोल्डन कलरची नॉट मी घेतलेली आहे. आणि एवढंच नाही, त्याला सिंपल असे त्रिकोणी लटकन आपल्याला बनवायचं आहे. खरं तर लटकन डिझाईनचे बरेचसे व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेले आहेत. जर तुम्हाला एखादी लटकन डिझाईन इथे बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता, बट इथे मी सिंपलच आता इथे लटकन बनवून घेणार आहे. तर बघा मी चौकोन इथे 2 रेडी करून घेतलेले आहे, म्हणजे गळ्याच्या मध्ये कट केलेलं जे मेन फॅब्रिक असतं ना तेच. ठीक आहे. आणि बघा थोड्या वेगळ्या पद्धतीने मी इथे लटकन बनवून घेते. स्टार्टिंगला म्हणजे तुम्ही सिंपल त्रिकोणी पण बनवू शकतात किंवा मी ज्या पद्धतीने फोल्ड करून डायरेक्ट केलेले आहे तसंही बनवू शकतात. छान असं बघा फुलाचे पाकळे टाईप ते रेडी होतात. हे बघा इकडून इकडून फोल्ड केल्यानंतर. ठीक आहे. आणि आता इथे आपण व्यवस्थित डबल टिप देऊन ते लॉक करायचं आहे दोन्ही साईडनी. आणि फायनली खरं तर आता आपले दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा छान असं रेडी होत आलेलं आहे. बघा दोन्ही पण एकदम मस्त प्रॉपर फिनिशिंग से तयार झालेलं आहे. आता सेंटर पासून मी इथे कट करते आणि आता साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला हे नॉट लावून घ्यायचे असतात. तर बघा मग मी बरोबर एका ठिकाणी लावून घेते. खरं तर ना मार्किंग करून घेतली तरी सुद्धा चालेल, तर मी अंदाजच इथे लावून घेतलं. फक्त एवढंच आहे की एक साईडचा लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण नॉट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात. फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर येते आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज आपल्याला
छान बसावा यासाठी. सो बघा मग फायनली दोन्ही साईडने आपण हे छान असे नॉट लावून घेतलेले आहेत. लटकन सुद्धा मस्त सिंपल झटपट तयार होणारे बनवलेले आहेत. आणि फायनली एकदम छान अशी आपली पैठणी साडीवरची काठ वापरून ते सुद्धा मटका गळ्यावरची खूप सुंदर अशी डिझाईन रेडी झालेली आहे. मी म्हंटल की बघा तुम्हाला खरं तर थोडंसं जवळ लुक दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. लेस वगैरे सगळंच मस्त आहे. मी म्हंटल ना की झटपट तयार होणारे लटकन बनवलेले आहेत. तुम्हाला जर सिंपल त्रिकोणी बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकतात. इथे सेंटरला मी एक छोटासा पॅच लावलेला आहे. तुम्ही एखादा बटन पॅच काहीही लावू शकतात किंवा नाही लावलं तरी सुद्धा चालणारच आहे. सो बघा मग एकदम छान छोटासाच खरं तर काठ यूज केलेला आहे. आणि बऱ्याच कस्टमरला मटका गळ्यावर सुद्धा डिझाईन हवी असते. मटका गळा झाला, गोलगळा झाला. सो ही डिझाईन तुम्ही एकदम छोट्याशा काठापासून सुद्धा इझिली बनवू शकतात. एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि तुम्हाला अजून डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नसेल किंवा भीती वाटत असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. तशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली मटका गळ्यावरची ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला जमेल कारण की मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. तसं बघायला गेलं तर मी संपूर्ण डिझाईनची तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही ही डिझाईन बनवून बघा. नक्कीच साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अशी छानशा डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. तसे छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली तर हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.